कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी. विस्पुते सराफांचा विश्वास आता वास्तुनिर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे. कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामग्लास शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे. कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट्स, प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस, तेही एकाच ठिकाणी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8208500041 आणि 9822551153. धन्यवाद. तुमच्या आगमनाची आतुरता आपल्या सर्वांना होती. अशा महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती सन्माननीय प्राध्यापक रामजी शिंदे साहेब यांचं आगमन या ठिकाणी मंचावरती होत आहे. भारतीय जनता पार्टीचा संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष सर्वांना विनंती आपण स्थानापन्न होऊन घ्यावं. समोर उभे राहिलेल्या कार्यकर्त्यांना विनंती आपण स्थानापन्न होऊन घ्यावं. आदरणीय संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय श्री बिपिनदादा कोल्हे साहेब, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार आदरणीय स्नेहलताताई कोल्हे साहेब, 2च मिनिटांमध्ये आदरणीय युवा नेते विवेक भाई कोल्हे साहेब हे मंचावरती येत आहेत. माजी नगराध्यक्ष आदरणीय संजयजी सातबाई यांचं आगमन झालेलं आहे. विनंती आहे आपण या ठिकाणी आपण या समारंभाकडे वळत असताना विनंती आहे की सर्वांनी स्थानापन्न होऊन घ्यावं. या ठिकाणी सन्माननीय गटनेते प्रसाद आढाव यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी स्वागत आणि प्रास्ताविक करावं. कृपया सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण कृपया आसनस्थ व्हावं. सर्वांना विनंती आहे, मागे जे उभे आहेत त्यांनी सर्वांनी पुढे येऊन आसनस्थ व्हावं. प्रथमतः कोपरगाव नगरीमध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती आदरणीय नामदार राम शिंदे साहेब यांचं आगमन झालं, त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी RPI व मित्र पक्षाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो. मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे कुटुंब प्रमुख आदरणीय बिपिनदादा कोल्हे साहेब, मातृतुल्य नेतृत्व, कोपरगाव मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार आदरणीय सौ स्नेहलताताई कोल्हे, काही वेळातच आदरणीय विवेक भाई यांचं आगमनही या ठिकाणी होत आहे. मंचावर उपस्थित सौ रेणुका भाभी कोल्हे, कोपरगाव शहराचे प्रथम नागरिक, लोकनियुक्त नूतन नगराध्यक्ष आदरणीय परागजी संधान साहेब, मंचावर उपस्थित सर्वच महानुभाव व या सेवा शपथ सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित आलेले सर्व मायबाप बंधू भगिनी, कोपरगाव शहरातील सर्व नागरिक, सर्व सुज्ञ मतदार, मी आपणा सर्वांचं भारतीय जनता पक्ष, RPI व मित्र पक्ष आघाडीचा गटनेता म्हणून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज कोपरगाव नगर परिषदेचे नूतन नगराध्यक्ष व सर्व सन्माननीय नवीन नियुक्त नगरसेवक यांचा पदग्रहण व सेवा शपथ सोहळा संपन्न होत आहे. त्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालात, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आपणास ज्ञात आहे की कोपरगाव नगर परिषदेचा कारभार गेले काही वर्ष आपण बघत आहोत. त्यावर सुधारणा होण्यासाठी कोल्हे परिवारानं या नगरीचे नगराध्यक्ष व आम्ही सर्व नगरसेवक
यांना उमेदवारी देऊन आपण सर्वांनी आम्हाला पवित्र मतदान करून विजयी केलं व आम्हाला संधी दिली, त्याबद्दल मी संबंध कोपरगाव शहरवासियांचे, नागरिकांचे, मतदारांच्या आभार मानतो. मागील 4 वर्षांचा कार्यकाळ आपण अनुभवला आहे, त्यातून अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक कटिबद्ध असू, एवढंच या निमित्ताने मी आश्वासित करतो. आलेल्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. थांबतो. धन्यवाद. यानंतर अतिथी देवो भव, ज्याप्रमाणे आपल्याला नेहमीच आपले घरचे वाटणारे आणि हक्काचे वाटणारे असे आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि आपल्या विधान परिषदेचे सभापती सन्माननीय प्राध्यापक राम शिंदे साहेब यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं कोपरगाव नगरीमध्ये स्वागत मान्यवरांच्या हस्ते व्हावं यासाठी विनंती आहे की त्यांचा सत्कार आपण आदरणीय संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय श्री बिपिनदादा कोल्हे साहेब, सन्माननीय स्नेहलताताई कोल्हे साहेब आणि विवेक भैया कोल्हे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये होतो आहे. मी विनंती करतो आदरणीय ताईसाहेब, भैयासाहेब आणि आदरणीय दादांना. सगळ्या नगरसेवकांना विनंती, आपण देखील नगराध्यक्षांसहित ही उभं राहून सामूहिक शपथ आपण घ्यायची आहे. साहेब तुम्ही बसा, साहेब तुम्ही बसा. बरं ठीक आहे. नगरसेवक घेणार आहे शपथ. पहिल्यांदा खरं तर नगराध्यक्ष नगरसेवक निवडून आल्यावर थेट पदभार आपण स्वीकारत असतो, परंतु ज्या पद्धतीने कोपरगावकरांनी विश्वास या सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षांवर दाखवलेला आहे, तर जाहीररित्या ते देखील या ठिकाणी शपथ घेऊन सेवेचं वचन आपल्या सगळ्यांना जाहीररित्या आपल्या राज्याचे सभापती, आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र आदरणीय प्राध्यापक राम शिंदे साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी सर्वच नगरसेवक आणि नगराध्यक्ष सामूहिकरित्या या ठिकाणी शपथ घेणार आहोत. मी व्यासपीठावर जेवढे आहे साहेबांच्या आदेशानुसार आपण सगळेच उभे राहू, कारण आपण सर्वच जण या ठिकाणी या सेवेसाठी, कोपरगावकरांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहोत. विनंती असतील की सर्व नगरसेवकांनी आपले या ठिकाणी नगराध्यक्षाबरोबर ही जाहीर शपथ घ्यायची. साहेबांना विनंती आहे, आपण या ठिकाणी सुरुवात त्या ठिकाणी करून द्यायची आहे. मी पराग शिवाजीराव संधान कोपरगाव नगर परिषदेचा नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की मी भारताच्या संविधानाबद्दल खरी निष्ठा व श्रद्धा ठेवीन. महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 तसेच त्या अंतर्गत करण्यात आलेल्या नियम, उपविधी व आदेशांचे पालन करेल. नगराध्यक्षपदाची कर्तव्य कायद्यानुसार प्रामाणिकपणे, निपक्षपातीपणाने व निष्ठेने पार पाडीन आणि माझ्या पदाचा थेट किंवा अप्रत्यक्षपणे कोणताही गैरवापर करणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी शपथ घेतलेली आहे. त्यांचा सन्मान आदरणीय सभापती माननीय प्राध्यापक रामजी शिंदे साहेब यांच्या हस्ते होतो आहे. मी नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा अधिकृतरित्या या ठिकाणी आता हा शपथविधी संपन्न झाल्याबद्दल त्यांचा सन्मान या ठिकाणी आदरणीय प्राध्यापक रामजी शिंदे साहेब यांनी करावा अशी विनंती करतो. आदरणीय मोनिकाताई संधान यांनाही विनंती आहे, आपण अतिशय देखणा सोहळा या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेबांच्या उपस्थितीत होतो आहे आणि कोपरगावकरांच्या स्मरणात राहील असं एक अनोखं विश्वासनाम्याला सत्यात उतरवण्याचं स्वप्न आदरणीय कोल्हे कुटुंबियाने बघितलं आणि ते स्वप्न सत्यात उतरण्याचा हा क्षण याची देही याचे डोळा आपल्या सर्वांना अनुभवता येतो आहे. असा हा दैदिप्यमान असा आदर्श सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. धन्यवाद. यानंतर
या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी साहेब पदग्रहण घेण्यापूर्वीच कामाला सुरुवात केली होती. ती सुरुवात 2 मिनिटांमध्ये एका चित्रफितीमध्ये या ठिकाणी प्रदर्शित होते आहे. विनंती आहे ती चित्रफित आपण प्रदर्शित करावी. धन्यवाद. यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष सन्माननीय परागजी संधान यांना विनंती आहे, आपण जे ठोस कामं या ठिकाणी करणार आहात त्या ठोस कामांचं फक्त उल्लेख आपण करण्यासाठी या ठिकाणी मंचावरती येत आहात. 2 मिनिटांमध्ये ते आपलं या ठिकाणी विषय वाचन करतील. सर्वांना नमस्कार व नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आज माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांची आठवण होते, त्यांना प्रथम अभिवादन करतो. त्याचप्रमाणे माझे वडील शिवाजीराव संधान यांचे आज द्वितीय पुण्यस्मरण आहे, त्यांनाही अभिवादन करतो. आणि विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक श्री रामजी शिंदे साहेब यांनी आज माझा व माझ्या सहकाऱ्यांचा पदग्रहण सेवा सोहळा शपथविधीसाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. तसेच आज मंचावर आमचे मार्गदर्शक माननीय बिपिनदादा कोल्हे, कोपरगावच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे, युवा नेते विवेक भैया व आमच्या मार्गदर्शिका सौ रेणुकाताई कोल्हे यांच्या वतीने मी शिंदे साहेबांचं स्वागत करतो. साहेब, हा ऐतिहासिक क्षण होता की कोपरगावमध्ये प्रथमच भारतीय जनता पार्टीची नगराध्यक्ष व खाली मेजॉरिटी आलेली आहे. पक्षाने जी आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी पक्षाचे व कोल्हे कुटुंबियाचे मी आभार मानतो. आणि जनतेने जो आमच्यावर विश्वास दाखवला त्या जनतेचे मी विशेष आभार मानतो, कारण जनतेने विश्वास दाखवल्यामुळेच आज आम्ही आपल्यासमोर उभं आहोत. आजचा हा पदग्रहण समारंभ हा सेवा शपथ सोहळा होता. तो पहिल्याच दिवशी मुख्य अधिकारी यांना मीटिंगमध्ये आम्ही पहिल्यांदा जे आम्ही 100 दिवसात 100 कामे जे लोकांना विश्वास दिला होता त्याच्यातले रुग्णवाहिका सुरू करणे, त्याचप्रमाणे शहरातील विकास कामांकरिता किंवा आपल्या कंप्लेंट्स करण्याकरता एक ॲप विकसित केलेलं आहे, त्याचं लोकार्पण करून त्याचं कामकाज चालू करणे, नगरपालिकेतील नगराध्यक्ष व प्रत्येक प्रभागात सुकाणू समिती स्थापन करण्याची प्रक्रिया करणे, शहरातील समस्यांसाठी टोल फ्री नंबर चालू करणे, ये विषय आम्ही पहिल्या मीटिंगमध्ये पत्रिकेत घेत आहोत. त्याचप्रमाणे आम्ही जनतेला जो विश्वासनामा दिलेला आहे त्यातली सर्व कामे पूर्ण करणार आहोत. त्याकरता महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, तसेच आपलेही सहकार्य लाभणार आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून आम्ही तो विश्वासनामा पूर्णत्वास नेणार आहोत. साहेब, प्रामाणिक जर इच्छा असेल तर नागरिकसुद्धा सहकार्य करतात आणि सामाजिक जाणीव ठेवतात. त्याचाच आज मला प्रत्यय आला, कारण आमच्या शहरात ज्यावेळी आम्ही बघत होतो तर शहरात महिला आणि पुरुषांसाठी एकही स्वच्छतागृह नव्हतं. आणि हा जो आम्ही
विश्वासनाम्यात जो आम्ही विषय घेतलेला होता त्याला अनुसरून एक सामाजिक जाणीव ठेवत डॉक्टर किशोरजी नागरे सर जे डेंटिस्ट आहेत, ज्यांचं स्वतःचं क्लिनिक आपल्या एस टी स्टँड समोर आहे, त्यांनी स्वतःच्या हॉस्पिटलमधील महिला भगिनींसाठी स्वच्छतागृह महिलांसाठी खुलं करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो नगरपालिकेकडे हँडओव्हर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो. असा जर आदर्श प्रत्येकाने घेतला तर आपलं शहर स्वच्छ व सुंदर होण्यास फार काही वेळ जाणार नाही. त्यामुळं आपल्या सगळ्यांचं योगदानही या शहराच्या विकासामध्ये आम्हाला लागणार आहे. हे सर्व सहकाऱ्यांना घेऊन शहराचा कायापालट करण्याकरिता आदरणीय विवेक भैयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करणार आहोत. आणि हा जो आम्हाला विजय मिळाला, या विजयामध्ये शहरातली तर असतील त्याचप्रमाणे ग्रामीणच्याही सर्व पदाधिकारी आणि जनतेने जे मोलाचा सहभाग आणि आशीर्वाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्व नगरसेवकांच्या वतीने वैयक्तिक मी नगराध्यक्ष या पदाच्या याने मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आपल्या सर्वांची नेहमीच आशास्थान आणि दूरदृष्टी असलेले आपल्या सर्वांनाच विकासाच्या दृष्टीनं प्रेरित करणारं आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते आदरणीय विवेक भैया कोल्हेसाहेब यांना विनंती आहे आपण जनसमुदायाला संबोधित करावं. भारत माता की. नाश्ता ठेवलेला नाही नगराध्यक्ष वाटतं तुम्ही. भारत माता की. हात वरती करून, दोन्ही हात वरती करून, भारत माता की. भारतीय जनता पार्टीचा, प्राध्यापक राम शिंदे साहेबांचा खूप खूप धन्यवाद. खरं तर आज अतिशय सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा हा दिवस आहे. या कोपरगाव नगरीच्या इतिहासामध्ये प्रथमतःच भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी निवडून गेलेला आहे. त्याबद्दल आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून खरं तर या सर्वच उमेदवारांचं आपण आभार व्यक्त करूया. आणि पहिल्यांदाच असं झालेलं आहे की लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि खालची मेजॉरिटी ही एक हाती सर्व कोपरगावकरांनी त्या ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, भारतीय जनता पार्टी असतील, कोल्हे परिवारावर विश्वास ठेवून एक हाती सत्ता त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांकडे दिलेली आहे. परंतु ह्या अशा सुवर्ण क्षणासाठी जे आपल्याला प्रमुख पाहुणे लाभले असे आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र, आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय रामजी शिंदे साहेब, खरं तर अतिशय व्यस्त त्यांचा दिनक्रमांक असताना देखील आदरणीय ताईंनी त्यांना विनंती केली की साहेब आमच्या ह्या शपथविधीसाठी आपण त्या ठिकाणी यावं आणि आमच्या या सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना शपथ त्या ठिकाणी द्यावी. कारण की अगदी राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री सर्वच जण ज्यांच्या आधिपत्याखाली सभागृहामध्ये कामकाज करता असं हे नेतृत्व आहे. नेहमीच आपल्याला आमच्यासारख्या युवकांना प्रेरणादायी हे नेतृत्व आहे. आणि फक्त ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याकरता पुण्याहून या ठिकाणी आले आणि आपला कार्यक्रम करून लगेचच त्या ठिकाणी ठाण्याला साहेब रवाना होणार आहे. म्हणून एकदा कोपरगाव नगरीमध्ये वेळेत वेळ काढून साहेब आल्याबद्दल आपण टाळ्या वाजून त्यांचं जोरदार स्वागत या निमित्ताने करूया. ताई आमदार असताना अनेकदा या ठिकाणी साहेब पालकमंत्री होते. खऱ्या अर्थाने सुरुवातीचे 2 वर्ष, त्यानंतर नगरपालिका आली आणि सत्तांतर झालं. परंतु ह्या कोपरगावमध्ये सुवर्ण काळ म्हणून तो 2 वर्ष बघितलं तर वावगं ठरणार नाही. कारण की ताई आमदार, साहेब पालकमंत्री, खऱ्या अर्थाने पालकत्व किंवा पालकमंत्री कसं असावं याचा आदर्श आणि उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय प्राध्यापक राम शिंदे साहेब. कुठलाही दुजाभाव न करता आपल्या कार्यकर्त्यांना ताकद देऊन आपल्या तालुक्याला जास्तीत जास्त निधी देण्याचं काम साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलं. आणि राज्यात देखील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि म्हणून ऐश्वर्याताई सातबाई या ठिकाणी बसलेल्या आहेत, त्या नगराध्यक्ष होत्या. असे 4ही ठिकाणी आपली एक हाती त्या ठिकाणी सत्ता होती. ताईंनी 2 वर्षामध्ये नगरपालिकेची 1.5 महिना आता
लवकरात लवकर 1.5-2 महिन्यात ती इमारत देखील साहेब पूर्ण होतीये. त्या इमारतीचं काम आदरणीय ताईंच्या पुढाकाराने झालं. या शहरातील बस स्टँडचं काम त्या ठिकाणी ताईंच्या पुढाकाराने झालं. एकच पोलीस स्टेशन संबंध तालुक्याला होतं. 2 पोलीस स्टेशन करण्याचं काम आदरणीय ताईंच्या नेतृत्वाखाली झालं. फायर स्टेशन असेल, साहेबच त्यावेळेस गृहराज्यमंत्री होते आणि त्यांनी आपल्याला त्याची मंजुरी दिली. त्याचप्रमाणे लायब्ररीची इमारत असेल किंवा पंचायत समितीची इमारत असेल, अशा असंख्य वास्तू, या शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या वास्तू आदरणीय ताई साहेब पालकमंत्री आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी आपण या गावामध्ये करू शकलो. आणि अशाच पद्धतीची परिस्थिती खरं तर आज पुन्हा नव्याने तयार झालेली आहे. भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहे. फक्त निवडूनच नवे आले तर त्याबरोबर क्लिअर कट मेजॉरिटी सभागृहामध्ये आपल्याला मिळालेली आहे. साहेब जरी पालकमंत्री नसले तरी साहेब आमच्या कोपरगावकरांच्या वतीने विनंती आहे की तुम्ही आमच्या या नगरपालिकेची आणि या शहराची किंवा तालुक्याचं पालकत्व तुम्ही घ्यावं. कारण की कुठलं एक खातं तुमच्याकडे नसून सर्वच मंत्री तुमच्या ऐकण्यात असता. कारण की सभापतींनी एकदा आवाज उठवला का सगळ्या मंत्र्यांना ऐकावं लागतं आणि अशा वेळेस न ऐकणारे मंत्रीसुद्धा ऐकतात असं आम्ही स्वतः बघितलेलं आहे. त्याच्यामुळे साहेबांना विनंती राहील की तुम्ही आमच्या सगळ्या विभागाचे कामं, कारण की 100 दिवसात आम्ही काही आश्वासनं या ठिकाणी कोपरगावकरांना दिलेले आहे आणि त्याची सुरुवात आज या पहिल्या दिवसापासून झालेली आहे. मला आनंद आहे की नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारल्या पहिल्या मीटिंगचे विषय त्यामध्ये सुकाणू समिती स्थापन करणे असेल, स्वच्छ कोपरगाव सुंदर कोपरगाव मोहीम असेल, मोफत रुग्णवाहिका असेल, पालिकेचं ॲप असेल ज्याला आपण ई गव्हर्नन्स म्हणतो, ई गव्हर्नन्ससाठी ॲपचं नियोजन करणं असेल किंवा टोल फ्री नंबर आपल्या नागरिकांसाठी घेण्यासाठी पुढाकार त्यांनी पहिल्याच मीटिंगमध्ये घेतलेला आहे. निश्चितपणाने असे चांगले विकासाचे कामं भविष्यात देखील या सर्व टीमच्या वतीने होतील अशी अपेक्षा आहे. सर्व नगरसेवकांना नगराध्यक्षांच्या वतीने खरं तर मी कोपरगावकरांना आश्वासित करतो की निश्चितपणाने आम्ही जे काही शब्द विश्वासनाम्याच्या माध्यमातून दिलेले, आदरणीय देवेंद्रजींनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे की जे जे प्रश्न या विश्वासनाम्यामध्ये मांडलेले आहे ते पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी किंबहुना ताकद त्यांनी आपल्याला दिल्याचा शब्द त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानात दिलेला आहे. आणि एवढंच नव्हे तर आपल्या जिव्हाळ्याचा असलेला प्रश्न जो घरकुलाचा प्रश्न आहे किंवा सातबारे उतारा, त्या ठिकाणी महिला भगिनी मोठ्या प्रमाणात इथं उपस्थित आहे. पट्टा म्हणायचे आदरणीय बावनकुळे साहेब, कारण की विदर्भ मराठवाडा तिकडं पट्टा म्हणतात, परंतु तो सातबारा उतारा आपल्या नावावर करण्याचा शब्द त्यांनी दिलेला आहे. तो देखील पूर्णतः या पंचवार्षिकमध्ये आपल्याला न्यायचा आहे. म्हणून मी ताई असतील, दादा असतील, या सर्व टीमच्या वतीने आपल्याला शब्द देतो की विश्वासनाम्यामध्ये देऊ ना त्यांचा हो जोरात येईना नगरसेवकांचा देऊ का, त्या सगळ्यांच्या वतीने तुम्ही हात वरती करून त्यांना आश्वासित करा की जे जे विश्वासनाम्यामध्ये आम्ही शब्द दिलेले ते सगळे पूर्ण केल्याशिवाय आम्ही पुढील पंचवार्षिकला तुमच्याकडे मतदान मागायला येणार नाही असा शब्द आम्ही या निमित्ताने जाहीररित्या आपल्याला देतो. परंतु हे शब्द पूर्ण करत असताना आम्हाला साहेब आपली मदत निश्चितपणाने त्या ठिकाणी लागणार आहे. आणि म्हणून आपलं विशेष प्रेम या कोपरगाववर आणि कोल्हे परिवारावर पूर्वी देखील राहिलेलं आहे. इथून पुढे देखील असंच प्रेम आपलं आमच्या या परिसरावर राहील हीच अपेक्षा या निमित्ताने करतो. बोलण्यासारखे खूप काही गोष्टी आहे, परंतु आमची निवडणूक पुढे गेल्यामुळं आम्ही जवळपास 2 महिने बोलतच होतो. आता करण्याची वेळ आलेली आहे. जे बोलायचं, जे आश्वासन द्यायचं, आमच्या महिला भगिनींना पाणी सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. बरोबर आहे का नाही? तुम्ही हो नाही म्हटलं तर आम्ही लक्ष घालणार नाही. कारण की आदरणीय ताईंनी आमच्या या महिला भगिनींना आमच्या विश्वासनाम्यामध्ये शब्द दिलेला आहे की ज्या ज्या महिला भगिनींच्या नावावर त्या ठिकाणी प्रॉपर्टी असेल त्यांना 50% घरपट्टी माफ करण्याचा निर्णय आमच्या नगरपालिकेच्या विश्वासनाम्यामध्ये आम्ही घेतलेला आहे. म्हणून महिला सन्मानापासनं तर ज्येष्ठांपासनं ते युवकांपर्यंत सगळ्यांचाच विचार करून जनतेचा विश्वासनामा आम्ही बनवून आपल्या समोर सादर केला होता.
आता त्या विश्वासनामा पूर्तता करण्याची खरं तर वेळ आलेली आहे आणि म्हणून अधिकचं न बोलता आमच्या कृतीतून आम्ही त्या ठिकाणी बोलू आणि दर 4 महिन्यांनी नगरपालिका आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही जे केलेलं काम आहे त्याचा लेखाजोखा आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करू एवढा पुनश्च एकदा आपल्याला आश्वासित करतो आणि माझं या ठिकाणी लांबलेला मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद भैयासाहेब. यानंतर ज्यांच्या भाषणाची आतुरता आपणा सर्वांना लागलेली आहे असे आपल्या आभार मानतो. आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार आदरणीय स्नेहलताताई कोल्हे साहेब यांना विनंती असेल आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. उपस्थित सर्वांना मनपूर्वक नमस्कार करते आणि मनापासून सर्व मतदार बंधू भगिनींचे खूप खूप आभारही मानते. आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या विनंतीला मान देऊन माननीय नामदार प्राध्यापकजी रामजी शिंदेसाहेब उपस्थित आहेत, सभापती महाराष्ट्र राज्य विधान परिषदचे. तसेच व्यासपीठावरील संजीवनी उद्योग समूहाचे प्रमुख माननीय बिपिनदादा उपस्थित आहेत. कारखान्याचे चेअरमन विवेक भैया आहेत. आपले तरुण तडफदार नगराध्यक्ष परागजी संधान, नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष, त्याचबरोबर कोपरगाव नगर परिषदेला सर्व जे नगरसेवक निवडून आले, जे आमच्या विनंतीला मान देऊन जे उभे राहिले, ते सर्वच व्यासपीठावरील मान्यवर, परमपूजनीय सरला दिदी, सर्वच मान्यवर मंडळी, सर्व संस्थांचे पदाधिकारी, कारखान्याचे संचालक, आजी माजी नगरसेवक, ज्येष्ठ कार्यकर्ते, व्यापारी बंधू आणि भगिनींनो, आजचा हा सोहळा अतिशय आनंददायी असा सोहळा आहे. आपण सगळ्यांनी अतिशय मेहनत घेतली, विशेषतः विवेक भैया दादांनीही बरीचशी मेहनत, सगळ्याच म्हणजे आपण एक संजीवनी उद्योग समूह असेल, कोल्हे परिवार, भारतीय जनता पार्टी या सर्व परिवारांनी एकत्र येऊन खऱ्या अर्थाने हा प्रचार आणि सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं. आणि याच्यात विशेषतः उल्लेखनीय असं काम केलं ते आमच्या ग्रामीण भागातील कार्यकर्ते सुद्धा अगदी रोज आपलं कोपरगाव शहरात यायचे आणि ज्या ज्या व्यापाऱ्यांकडे काही खरेदी करत असतील तिथं जाऊन आपलं कमळ सांगायचे आणि आपल्या नगराध्यक्ष नगरसेवकांना निवडून देण्याची विनंती करायचे. इतकं चांगल्या पद्धतीचं आमच्या ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा काम केलं. त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार. हा सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नाचा विषय आहे असं म्हणेल आणि म्हणून नगराध्यक्षाचे उमेदवार अटीतटीच्या निवडणुकीत सुद्धा निवडून आलेले आहे. माननीय मुख्यमंत्री आपल्या सभेत आले, आपल्या सगळ्यांना विश्वास दिला की तुम्ही माझा नगराध्यक्ष निवडून द्या आणि पुढची जबाबदारी मी घेतो. साहेबांनी खूप खूप वेळ काढून आपल्या सगळ्यांना अनेक ज्या काही आपल्या नगरविकासच्या माध्यमातून ज्या ज्या काही आपल्या मागण्या असतील ते मी मान्य करण्याचा शब्द दिला. त्याचबरोबर महसूल मंत्री आले आणि आज तर साक्षात आपल्याला सभापतीच आले आपल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना आशीर्वाद देण्यासाठी. कारण मी 2014ला ज्यावेळी आमदार म्हणून काम करत होते तर रामभाऊ पालकमंत्री होते आणि अतिशय एकदम एखाद्या महिला भगिनीला किती साथ द्यावी काम करत असताना की नवीन आहेत, ताईंना काही वेगळ्या विषयांची माहिती नसेल, वेगवेगळ्या विभागांची, त्याबद्दलचं मार्गदर्शन असेल, पालकमंत्री म्हणून आधार देणं असेल, कोपरगाव मतदारसंघातली जी काही विकास कामं मी घेऊन जात होती तिथे सक्षमपणे भक्कमपणे रामभाऊ पाठीशी उभे राहिले. त्यामुळे त्यांच्याबद्दल वेगळी कृतज्ञता माझ्या मनात आहे. त्याबद्दल साहेब मी मनापासून आभार मानते. त्यावेळी आपल्याकडे 2 पोलीस स्टेशन आपण केले, ग्रामीण पोलीस स्टेशन असेल, शहरी पोलीस स्टेशन असेल आणि जे जे काही मागण्या मी साहेबांकडे मांडल्या असतील त्या त्यांनी मान्य केल्या, मंजूर केलेल्या आहे. आणि म्हणून या आमदार म्हणून काम करत असताना माननीय देवाभाऊ असतील मुख्यमंत्री, त्याचबरोबर बावनकुळे साहेब असतील, गिरीश भाऊ असतील आणि रामभाऊ असतील, ह्या सगळ्यांनी मंत्रिमंडळातल्या माझ्या भावांनी मला साथ दिली. आणि म्हणून मला या भैयांनी जे उल्लेख केला, सगळ्या वेगवेगळ्या इमारती इथं उभ्या आहेत, त्या इमारती बांधण्याचा मला एक मंजूर झाल्यानंतर पूर्ण करण्याचा एक योग आला. विशेषतः पोलिसांच्या ज्या पत्नी होत्या महिला भगिनी त्या मला भेटल्या की ताई घर गळतंय,
त्यांच्यासाठी राहायला घर सुद्धा चांगलं नव्हतं, तर त्या सुद्धा एक मोठी बिल्डिंग आपल्याकडे पोलिसांच्या पोलीस बांधवांसाठी तयार झालेली आहे. तिचंही आपण लवकरच उद्घाटन करू. आपली नगरपालिकेची बिल्डिंग आहे, तर खूप चांगले कामं करता आली. परंतु पुढे मधला काळ बराचसा वेगळा गेला, वेगळ्या विचाराची मंडळी आली. परंतु आता पुन्हा एकदा आपलं सरकार आहे, आपले सगळे हे मंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष तरुण तडफदार आहे, नगरसेवकांची टीम चांगली आहे आणि कोपरगाव वासियांना विवेक भैयांनी जो विश्वासनामा तयार करून दिला, त्या विश्वासनामा आपल्याला पूर्ण करण्यासाठी आपल्या सगळ्यांची मदत पुन्हा एकदा लागणार आहे. आणि म्हणून मी रामभाऊंना विनंती करते की विवेक भैया म्हणाले तसं पालकत्व आमचं घ्या, कारण आपण मेन चेअरवर आहात सभापती म्हणून. प्रत्येकाला आपल्याला अध्यक्ष महोदय म्हणावं लागतं आणि आपण हेडमास्टर असता, त्याच्यामुळं निश्चित तुमचा शब्द कोणी डावलत नाही. आणि रामभाऊंचंही स्वतःचं काम खूप अभ्यासू आहे, चांगलं आहे, त्यामुळे सक्षम पाठिंबा त्यांचा आपल्याला आपल्या विकास कामांसाठी निश्चित मिळेल अशी मला अपेक्षा आहे. पुन्हा एकदा कोपरगाववासियांचे मी खूप खूप आभार मानते की आपण मंत्री महोदयांनी आमच्या पार्टीच्या सगळ्यांना शब्द दिला, तो शब्द पूर्ण करायची जबाबदारी आमची आहे. परंतु आपण सगळ्या मतदार बंधू भगिनींनी, कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. सगळ्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही असं काम आमचे हे सगळे बांधव करतील. मी सगळ्यांची पुन्हा एकदा कोपरगाववासियांची मनापासून खूप खूप आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद ताईसाहेब. ज्यांचं आपल्या खरं तर जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि आपल्या सर्वांनाच नेहमी आशास्थान म्हणून आणि ऊर्जास्थान म्हणून कायमच पाठीशी उभे राहणारे असे महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सभापती लाडके नेते प्राध्यापक राम शिंदे साहेब यांना विनंती असेल आपण या जनसमुदायाला संबोधित करावं. कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या थेट जनतेतून नगराध्यक्ष यांचा पदग्रहण सोहळा आणि मी इथं आल्याच्या नंतर मला समजलं की शपथविधी सोहळा देखील झाला. अशा कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, युवा नेते चेअरमन साखर कारखाना सहकार महर्षी शंकरराव कोल्हे श्री विवेक भैया कोल्हे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग शिवाजीराव संधान, परमपूज्य सरला दीदी, दत्तोबा जगताप, संजय सातभाई, दीपक वाजे, रेणुकाताई कोल्हे, सुमनताई संधान, रवी काका बोरावके, राजेंद्र कोळपे वाईस चेअरमन, राजेंद्र पिपाडा, शिवाजीराव गोंदकर, सचिन तांबे, जालिंदर वागचौरे, नासिर भाई, ॲडव्होकेट जयंत जोशी, दिलीपराव धारुणकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र शिंदे, व्यासपीठावर उपस्थित असलेले नवनिर्वाचित सर्व नगरसेवक, उपस्थित असलेले या कोपरगाव शहरातील सर्व नागरिक, मतदार, व्यासपीठावर असलेले सर्व सन्माननीय व्यक्ती, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, खरं तर आजचा हा पदग्रहण समारंभाच्या प्रसंगी पराग संधान यांनी शपथ घेतली आणि शपथ घेत असताना त्यांच्याबरोबर नगरसेवक आणि नगरसेवकांबरोबर व्यासपीठावर असलेले सर्व त्यांना निवडून आणण्यासाठी ज्यांनी निवडणुकीमध्ये कष्ट घेतलं आणि याला सगळ्यांना प्रतिसाद देत या संपूर्ण कोपरगावच्या नागरिकांनी त्यांच्या हाती सत्ता दिली, अशा जनतेच्या समोर जनतेत जाऊन शपथ घेण्याचा कार्यक्रम जर महाराष्ट्रात कुठं झाला असेल तर तो फक्त कोपरगाव मध्ये झाला.
कारण शेवटी निवडणुकीमध्ये आश्वासनांची खैरात होते. विरोधक एकमेकांच्या वरती आश्वासनाची खैरात देत एकमेकावरती कुरघोडी करत टीका टिप्पणी करत निवडणुकीला सामोरं जातात आणि निवडणूक झाल्याच्या नंतर सोयीस्कररित्या आपल्या आपल्या कार्यामध्ये मग्न होतात. पण मी पाहिलं विवेक भैयांनी म्हणले चित्रफित लाव. मला वाटलं नेमकी कोणती चित्रफित आहे, कारण अलीकडे चित्रफित लावण्याचा बराच उपक्रम सुरू असतो. 21 तारखेला मतदान होऊन रिझल्ट लागला. 20 तारखेला मतदान झालं, 21 तारखेला रिझल्ट लागला. आज 5 तारीख आहे, 15 दिवस झाले. पण खऱ्या अर्थाने निवडून आलेला नगरसेवक कसा असावा हे 15 दिवसाच्या कालखंडामध्ये आपल्या जनतेला, नागरिकाला, मतदाराला दाखवण्याचं चित्रफित होती. मला वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये निवडून आल्यानंतर लोक सत्कार स्वीकारतात, पण आपले नगरसेवक दादा आणि ताईंच्या मार्गदर्शनात आणि योग भयांच्या नेतृत्वामध्ये थेट नदीला गेले, थेट कचरा उचलला, थेट स्वच्छता केली. अशा प्रकारची दिशा येणाऱ्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही करणार आहोत, हे या चित्रफितीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर हे काम करत असताना 15 दिवसामध्ये त्यांनी कामाची चुणूक दाखवली आहे. आम्ही येणाऱ्या 100 दिवसाच्या कालखंडामध्ये काय करणार हे देखील नगराध्यक्षांनी वाचून दाखवलं. किंबहुना पहिल्या बैठकीमध्ये मुख्याधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की आपल्याला कोपरगाव शहरामध्ये खऱ्या अर्थानं भविष्यामध्ये करावायची कामं, लोकांच्या व्यवस्था, स्वच्छता, सुंदरता, अडचणी या संदर्भामध्ये ठोस निर्णय घ्यावे लागतील आणि घेतलेल्या निर्णयाची कारवाई देखील करणार आहोत, असा शब्द खऱ्या अर्थानं या निमित्तानं दिलेला आहे. आणि म्हणून हा शपथविधी जनसेवेचा आहे, जनतेची सेवा करण्याचा आहे. या शपथ ग्रहणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतंय आता सगळं डिजिटल युग आहे. बसल्या जाग्यावर घरात बसल्यानंतर आपल्याला मोबाईलद्वारे काही मागवता येतं. आपल्या टीव्हीचा रिचार्ज जरी संपला असला तरी 1 मिनिटात टीव्ही सुरू होते आणि जे आवश्यक आहे ते मागवता येतं. पण नगरपालिकेला मोबाईलद्वारे काम सांगता येत नाही. ते देखील ऍप चालू करायचं काम विवेक भैयांनी केलं की आपल्या घरी बसून नगराध्यक्षाला सांगायचं की आमच्या वार्डामध्ये, प्रभागामध्ये पाणी आलं नाही, तिकडे बघा. सकाळी कचरा उचलला नाही, तिकडे बघा. हे देखील आपल्याला घरात बसून सांगता येईल. आणि म्हणून हे सांगण्याचं एवढंच काम आहे की ताईच्या आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय युवक नेता म्हणून त्याच्या नेतृत्वामध्ये ही नगरपालिका निवडून दिल्यानंतर दूरदृष्टिकोन असलेला हा युवक नेता खऱ्या अर्थानं त्याच्या कामाची चुणूक दाखवतोय. आणि ही कामाची चुणूक दाखवत असताना मी जरा मागे जाऊन विवेक भैया दिसायला बारीकच दिसतोय. कानात म्हटलं तुझं वय किती नेमकं सांग मला. वय अतिशय कमी आहे. पण तुम्ही आता महापालिकेच्या निवडणुका बघितल्या आहेत. आता सुरू आहे, 15 तारखेला मतदान आहे. तिकीट नाही मिळाल्याच्या नंतर कसा राडा रपाटा सुरू आहे. मला तिकीट का मिळालं नाही आणि मी कसा लायक आहे आणि मीच कसा निवडून येऊ शकतो, माझ्यावर कसा अन्याय झालाय, हे सगळं आपण वेगवेगळ्या माध्यमांच्या द्वारे पाहतोय. पण 2024 ला एवढ्या कमी वयात असलेला विवेक भैया त्यांनी 2 पावलं मागे घेतली. कोणासाठी घेतली? पक्षासाठी, नेतृत्वासाठी, आपल्या मतदारसंघासाठी.
2 पावलं मागे घेत हे सामाजिक आणि राजकीय जीवनाला सुरुवात केलेला हा युवा नेता आहे आणि त्याच्यावरती प्रचंड असा विश्वास व्यक्त करत तुम्ही ही नगरपालिका निवडून दिलेली आहे. खरं तर वास्तविक पाहता त्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या माघारी घेत नेतृत्वाचा शब्द ऐकला, नेतृत्वाचा मान ठेवला. अलीकडच्या कालखंडामध्ये पक्ष पाहिजे तेवढे उपलब्ध आहेत. एक नाही तर दुसरा, दुसरा नाही तर तिसरा, पण काही झालं तरी उभा राहणार ही भूमिका असताना एवढ्या तरुण वयामध्ये 2 पावलं मागे सरायचं, हे विवेक भैयामध्ये कुठून आला समजूतदारपणा, कुठून आला हा परिपक्वतापणा. शेवटी स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचा नातू म्हणून या भागाचा सर्वांगीण विकास करण्याचं ध्येय धोरण आणि हेच खरं शंकररावजी कोल्हे यांना भावपूर्ण श्रद्धांजली होईल आणि त्यांचा नातू म्हणून मला या जनतेत सिद्ध व्हायचंय म्हणून ही भूमिका घेतली. त्या भूमिकेचं स्वागत करत नगरपालिकेमध्ये प्रचंड विश्वास व्यक्त करत 30 मध्ये 19 नगरसेवक आणि थेट जनतेतून नगराध्यक्ष आपण निवडून दिला, त्याबद्दल राज्याचा विधान परिषदेचा सभापती म्हणून मी तुमचं अभिनंदन आणि आभार मानण्यासाठी इथं उपस्थित आहे. खरं तर तू नशीबवान आहेस. तुला जी बुद्धी सुचली ती तर कोणाला कदाचित सुचली नसेल. मैदानात आल्याच्या नंतर कोणीही एक पडतो एक निवडून येतो, पण तुला थेट देशाचे कणखर गृहमंत्री या शहरामध्ये येऊन तुला आशीर्वाद देऊन गेले. राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभा राहण्याची भूमिका सांगून गेलेत. जनतेने प्रचंड विश्वास टाकलाय. हे एवढ्या कमी वयामध्ये कोणाला शक्य होत नाही. त्यामुळं तू जे धोरण स्वीकारलंस, तू जे हा समजूतदारपणा स्वीकारलास, निश्चित भविष्यामध्ये खरं तर मी अनेक नेत्यांची पोरं बघतो, कारण माझा बाप काय मंत्री किंवा पुढारी नव्हता म्हणून मला तो बोलण्याचा अधिकार आहे. कारण आता माझा ज्यावेळेस पोरगा येईल त्यावेळेस ही चर्चा होऊ शकते आणि माझं पोरग राजकारणात यासारखी काही परिस्थिती नाही, बारीक आहे. पण पुढाऱ्याच्या घरी जन्मलेलं पोरग एवढं चांगुलपणा, समजूतदारपणा, परिपक्वता आणि योग्य ठिकाणी योग्य कसं बोलायचं, आलेला वार कसा परतवून लावायचा, हे विवेक भैयाकडून समजून घ्यावं. आणि म्हणून एवढ्या कमी वयामध्ये देशाचे अमित भाई शहा गृहमंत्री यांच्याकडून तुझी स्तुती सुमन झाली. मला त्या कार्यक्रमाला इथं येता आलं नाही, मी USA दौऱ्यावर होतो, परंतु ते कोणाच्याही नशिबात नाहीये. त्याच्यामुळं तुझे योग्य दिशेने पाऊल पडत चाललेले, त्याच्याबद्दल माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला, राजकीय क्षेत्रात काम करण्याला अतिशय मनापासून अभिमान वाटतो की एक होतकरू तरुण माझ्या स्वतःच्या कल्याणासाठी नव्हे तर जनतेच्या माझ्या कार्यकर्त्यासाठी मी कोणतीही तडजोड करेल. ही भूमिका घेऊन विवेक भैया आज पुढे जात असताना आपल्याला दिसतोय. खरं तर वास्तविक पाहता ही सगळी गोष्ट सांगत असताना कोपरगावच्या या नगरीमध्ये अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं मला भैया सांगत होता की 6,000 घर आहेत की जे लोकांच्या नावावर नाही आहेत. महसूल मंत्र्यांनी इथं थेट येऊन सांगितलंय. मला वाटतं पदग्रहणाच्या कार्यक्रमामध्ये त्याचं स्वतःच उल्लेख करणं याचा अर्थ तुम्हाला दिलेला शब्द मी पाळणार आहे हे तुम्हाला त्यांनी सांगितलंय. आणि काही काळजी करू नका, अशा माणसाला तुम्ही बोलवलंय.
मी आमदारांना शपथी देतो आणि तुमच्या त्या नगरसेवक आणि नगराध्यक्षाला शपथ दिली आहे. विरोधी पक्ष सुद्धा माझ्याकडेच मागणी करतो, आमचा हा प्रश्न सुटला पाहिजे. आणि सत्ताधारी पक्ष सुद्धा सांगतो की याचं उत्तर हे आहे. आणि दोघांचं जमलं नाही त्यावेळेस माझी ड्युटी चालू होती. त्याच्यामुळे आता तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय, नगर विकासाची काही अडचण नाही. आणि शेवटी दोन्हीकडे कुठंच जमलं नाही तर विवेक भैया तुझ्या पाठीशी राम शिंदे आहे. कारण तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात कुठेच नाही असं एक जामखेडा उदाहरण झालं. नगराध्यक्ष साहेब जे नगरसेवक बी झाले आणि नगराध्यक्ष बी झाले, महाराष्ट्रात कुठेच झालं नाही. आमच्या नगराध्यक्षा नगरसेवक पण झाल्या, नगराध्यक्ष पण झाल्या. आणि आमच्या विरोधकांनी प्रचार केला की कशाला पोट निवडणूक लावता, त्यापेक्षा आमच्याच नगरसेवकाला निवडून द्या. पण आमच्या नगराध्यक्षा नगरसेवक म्हणून 800 मतांनी प्रभागामध्ये निवडून आल्या. मग सभापती नेमकं काय काम करतो? मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना फोन केला की आपल्या कायद्यामध्ये त्रुटी राहिली आहे. मी ती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. कारण ज्या वेळेस नगरसेवक मधून नगराध्यक्ष व्हायचा त्यावेळेस 2 नगरसेवक पदावरती तो व्यक्ती जर निवडून आला तर एका ठिकाणी राजीनामा द्यावा लागत होता. पण आता नगर अध्यक्ष हा थेट जनतेतून निवडून येतो आणि नगरसेवक त्याला मतदान करत नाहीत. त्यामुळे 2 मतदारसंघ हे भिन्न आहेत. त्यामुळं एकाच वेळेस नगरसेवक देखील ती व्यक्ती राहू शकते, त्याच वेळेस नगराध्यक्ष देखील ती व्यक्ती राहू शकते. आणि नगरसेवक म्हणून मतदान करता येतं, नगराध्यक्ष म्हणून कास्टिंग वोट करता येतं. अशा प्रकारची कायद्यामध्ये दुरुस्ती आणणं गरजेचं आहे. नाहीतर आमच्या नगराध्यक्ष नगरसेवकांना एका ठिकाणी राजीनामा द्यावा लागेल आणि ही प्रक्रिया 7 दिवसात पार पाडणं आवश्यक होतं. नाहीतर एक पद गेलं असतं. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना ही बाब निदर्शनास आणून दिल्याच्या नंतर एका दिवसात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी कॅबिनेट पुढे प्रस्ताव आणला आणि अध्यादेश काढला की अशा पद्धतीचे दोन्ही पदावरती राहता येईल. त्याच्यामुळं तुला सहकार्य करण्या एवढं माझ्याकडे वजन आहे. हे कोपरगावच्या जनतेला यासाठी सांगितलं, कुणी बघितलंय नाही बघितलंय, पण माझीच मी स्तुती थोडी करून घेतली. कारण तुमचा विश्वास बसावा की कुणी आडवं तिडवं आलं तरी मी आहे, विवेकभाईच्या पाठीशी आहे. नगराध्यक्ष काही घाबरू नका. आपली आता थेट कोपरगाव पासून मुंबई पासून दिल्ली पर्यंत सत्ता आहे. आणि तुम्ही पहिले भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आहेत कोपरगाव मध्ये. आणि आमच्या ताई सुद्धा पहिल्या आमदार भारतीय जनता पार्टीच्या झाल्या कोपरगाव मधून. त्यामुळे कुठलीही अडचण असण्याची काही कारण नाही. तुम्ही अतिशय योग्य दिशेने नगरपालिकेचा कारभार करणार. शेवटी निवडून आल्याच्या नंतर हार तुरे सत्कार स्वीकारण्याच्या ऐवजी लोकांच्या प्रभागामध्ये जाऊन स्वच्छता करण्याचं काम केलं. हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुणी केलं नसेल ते तुम्ही करण्याचं खऱ्या अर्थाने काम केलेलं आहे. आणि निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला या जनतेची सेवा करायची आहे. आणि ही सेवा करत असताना जनतेमध्ये जाऊन शपथ घेणं आणि येणाऱ्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये काय करणार आहे याचा अजेंडा त्यांच्या पुढे सादर करणं हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुर्मिळ उदाहरण आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी शपथ ग्रहण आणि आपल्या पदग्रहण कार्यक्रमाला येत असताना मनस्वी आनंद झालेला आहे. मी तुमच्या भविष्यातल्या या 5 वर्षाच्या कालखंडासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आणि तुम्ही जनतेने, नागरिकांनी, मतदारांनी विवेक भैयाच्या आणि दादा आणि ताईच्या सांगण्यावरती विश्वास ठेवून आपण ही नगरपालिका निवडून दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि नगराध्यक्ष महोदय तुमच्या सर्व टीमला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करत माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुणी जागेवरनं उठू नये, राष्ट्रगीत होणार आहे. तत्पूर्वी
एकच मिनिटामध्ये आदरणीय जितेंद्रजी रणशूर आपले आभार मानतायत, त्यानंतर राष्ट्रगीत होईल. कुणी जागेवर हलू नये. आजच्या या कार्यक्रमाला पदग्रहण व सेवा शपथ समारंभाला उपस्थित असलेले विधान परिषदेचे सभापती माननीय नामदार प्राध्यापक रामजी शिंदे साहेब, तसेच संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय बिपिनदादा कोले साहेब, प्रथम महिला आमदार सौभाग्यवती स्नेहलताताई कोले, आमचे नेते युवा नेते विवेक भैया कोले, कोपरगाव नगरीचे प्रथम नागरिक परागजी संधान, सर्व आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, शाहीर स्वप्नील डोंबरे या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि कोपरगावकरांना विशेषतः माननीय विवेक भैया कोले यांचे विशेष आभार मानतो का आमची जी टीम आहे 19+1 म्हणजे परागजी संधान साहेब ही T20ची टीम आहे. कोपरगाव शहरातल्या नागरिकांना एक शब्द देतो का कामाच्या विकास कामात कुठेही आम्ही तडजोड करणार नाही आणि कोपरगावकरांना स्वच्छ पाणी, धूळमुक्त कोपरगाव आणि आरोग्याच्या सुविधा या देण्याच्या निश्चित विश्वासनाम्यावर आम्ही कायम राहू हे एवढंच या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं मनोगत व्यक्त थांबितो. जय भीम, जय महाराष्ट्र. एकच मिनिटं, या ठिकाणी आपले युवा नगरसेवक स्वप्नीलजी मंजुळ यांचा वाढदिवस आहे साहेब. 2च मिनिटं आपल्याला विनंती आहे, मग लगेच राष्ट्रगीत लावून आपण कार्यक्रम समाप्त करणार आहोत. स्वप्नील पुढे साहेबांकडे दे ना. त्याचप्रमाणे डॉक्टर किशोर नागरे ज्यांनी त्यांचं स्वच्छतागृह आपल्या महिला भगिनींसाठी नगरपालिकेकडे सुपूर्द केलं, त्यांचाही सत्कार साहेबांनी करावा त्याकरता विनंती करतोय मी. डॉक्टर आहे, कालच गाडी घेतली डॉक्टर साहेबांनी. यानंतर आपल्या सगळ्यांना विनंती राहील की राष्ट्रगीतासाठी आपण जागेवर उभं राहायचं आहे. यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाता जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की, भारत माता की. धन्यवाद.